श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 22 ऑगस्टपर्यंत बघा, या काही राशी आहेत त्यांचं नक्कीच भाग्य बदलणार आहे. त्यांचे आजचे दिन जे आहे ते चालू होणार आहेत. बघा, अशा कुठल्या भाग्यवान राशी आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यात तुमची देखील रास आहे का, नक्की जाणून घ्या. तर बघा, 5 ऑगस्टलाच बुधानं कर्क राशीत प्रवेश केला आहे आणि आता कर्क राशीमध्ये सूर्यदेव आधीच विराजमान आहे. त्यामुळे बुध आणि सूर्य हे एकत्र आल्यानं बुधादित्य राजयोग निर्माण झाला आहे आणि याच राजयोगाचा फायदा काही राशींना होणार आहे. आता त्यांना करिअर, व्यापार, आर्थिक फायदा, यश या सगळ्या गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. तर ह्या भाग्यवान कुठल्या राशी आहे, तर त्यातील सर्वात पहिली रास म्हणजे मेष रास. मेष राशीच्या बघा व्यक्तींना बुधाचं जे गोचर होत आहे ते अत्यंत लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होऊ शकतं. आर्थिक स्थिती ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या आणि त्यांची बढती होणार आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना नवीन करारांमध्ये यश मिळेल, नफा वाढेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर हा काळ अत्यंत अनुकूल आहे. विशेषतः रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टी व्यवसायाशी जर तुम्ही काही जोडलेले असाल तर त्या क्षेत्रातल्या लोकांना मोठा फायदा मिळू शकतो. नंतर बघा, मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधाचे हे राशी परिवर्तन अर्थात 22 ऑगस्टपर्यंतचा काळ हा सकारात्मक परिणाम घेऊन येतोय. कारण दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन नोकरी करणाऱ्यांना उत्तम संधी चालून येते. सध्याच्या नोकरीतसुद्धा प्रगतीचे मार्ग दिसणार आहेत. त्याचबरोबर व्यापारात वाढ होईल आणि भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदाही पाहायला मिळेल. या काळात तुमची निर्णय घेण्याची क्षमता ही मजबूत होईल. त्यामुळे कठीण कामातही यश मिळेल. कन्या रास. बघा, कन्या राशीच्या लोकांसाठी कर्क राशीतील बुधाचे हे गोचर करिअरला नवी दिशा देणारं ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य तुम्हाला लागेल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत प्रमोशन किंवा पगारात बघा घसघशीत वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. एखादा बघा मोठा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यामुळं तुमची वेगळीच ओळख निर्माण होईल. त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी हा काळ जो आहे तो शुभ असून आर्थिक स्थिती अधिक भक्कम होईल. यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींना हा काळ हा प्रगतीची नवी दारं उघडणारा असणार आहे. करिअरमध्ये अनपेक्षित आणि वेगानं यश मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मनपसंत नोकरी मिळण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तसेच व्यापाऱ्यांना मोठा धनलाभ होईल. नवीन उद्योग जर तुम्ही स्टार्ट करणार असाल, सुरुवात करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. ज्यांना परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांनासुद्धा एखादी बघा चांगली बातमी मिळू शकते. आता या बघा या त्या राशी आहेत त्यांना 22 ऑगस्टपर्यंत धनलाभ होणार आहे. त्यांचं नशिबाचं दार उघडणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू कर.